माझ्या हातात असलेली ही बाटली, या बाटलीचा फक्त रंग बघितला तरीही लोकांना कळेल की हे स्टिंग एनर्जी ड्रिंक आहे. मुळातच रात्री ड्रायव्हिंगच्या वेळेला कधी कोणाला त्रास येतो, थकवा होतो, त्यावेळेला झोप उडावी, एनर्जी यावी यासाठी हे एनर्जी ड्रिंक वापरलं जातं. मात्र आता हे एनर्जी ड्रिंक सर्रासपणे सगळीकडे उपलब्ध आहे आणि हे एनर्जी ड्रिंक आज विधानसभेमध्ये का आलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आमदार विक्रम पाचपुते आहेत. विक्रमजी, बॉटल घेऊन आलेला आहात, हातात स्टिकर्स आहेत, नेमकं काय? माझ्या आजचा प्रश्न होता, प्रश्न उत्तराच्या तासामध्ये 3 नंबरचा प्रश्न होता. तो म्हणजे माझी ही मूळ मागणी होती की स्टिंग हे जे पेय आहे, जे एनर्जी ड्रिंक म्हणून विकलं जातं, तर हे लहान मुलं मोठ्या प्रमाणावर याचं सेवन करतात, तर याच्यावरती बंदी आली पाहिजे. ज्या पद्धतीने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांना हे जर कोणी विक्री केली लहान मुलांना तर त्यांच्यावरती तात्काळ ॲक्शन घेतली जाते, त्याच अनुषंगाने जे एनर्जी ड्रिंक मुलांना विकतील अशा सगळ्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे, आस्थापनांवरती कारवाई झाली पाहिजे. या अनुषंगाने माझा प्रश्न होता. सरकारकडनं मला उत्तर हे सकारात्मक आलं पण समाधानकारक नाही. सकारात्मक नेमका काय फरक सकारात्मक आणि समाधानकारक नाही? सकारात्मक यासाठी कारण त्यांनी आता शाळेपासून 500 मीटरच्या पेरिफेरीमध्ये स्टिंगला विक्रीला बंदी आणलेली आहे किंवा एनर्जी सगळ्याच एनर्जी ड्रिंक्सला. पण समाधानकारक यासाठी नाही, कारण माझा मुद्दा असा आहे की मुळात जर पाहिलं तर याच्या लेबल इतकं छोटं लिहिलं जातं, म्हणजे याच्यावरती मी म्हणत नाही, स्टिंग स्वतः म्हणतं की दिस इज नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन. म्हणजे मी याचा झूम केलं तुम्हाला लक्षात येईल, हे नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन, म्हणजे त्याच्या लेबलवरतीच लिहिलेलं नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन. आणि याच्यामध्ये कॅफेन आहे मोठ्या प्रमाणावर, 72 mg कॅफेन आहे, आणि ते पाहिलं तर त्याच्यावरती क्लिअर लिहिलेलं आहे कंटेन्स कॅफेन मध्ये हाय कॅफेन असं लिहिलेलं आहे. म्हणजे स्वतः ब्रँड सांगतो की याच्यामध्ये हाय कॅफेन आहे, यात प्युरिन आहे, आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये साखर आहे. म्हणजे 34% शुगर, म्हणजे 250 ml मध्ये 34% इतकी साखर आहे. याच्यामुळे भविष्यामध्ये जर कॉन्स्टंट याचं कन्झम्पशन झालं तर डायबिटीज होऊ शकतो, तुमचा हाय बीपी होऊ शकतो, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. याच्यावरती काहीतरी ऍक्शन्स होणं गरजेचं आहे. कारण स्वतः FDAच्या नॉर्म्स प्रमाणे, FSSAच्या नॉर्म्स प्रमाणे तुम्ही 500 मिलीलिटरपेक्षा जास्त एनर्जी ड्रिंक पिऊ शकत नाही. हे सुद्धा याच्यावरती कन्झ्युम नॉट मोर दॅन 500 ml, म्हणजे अर्धा लिटर 500 ml पर डे पर ॲडल्ट. लहान मुलं नाही, ॲडल्ट. म्हणजे अशा 2च बाटल्या तुम्ही घेऊ शकता. पण माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत जे 3-3, 4-4 बॉटल सुद्धा कन्झ्युम कारण की एकदा प्यायला लागलो की सवय लागते. त्याच्यामध्ये अनेक जणांचं असं म्हणणं असतं की याच्यामध्ये असं काहीतरी टाकतात की आपण त्याला ऍडिक्टेड होतो. याच्यामध्ये मुळात काय असतं, कॅफेन आहे. कॅफेन तसं ऍडिक्टिव्ह आहे, पण कॅफेन बरोबर ह्याच्यामध्ये शुगर आहे. कॅफेनने काय होतं, आपल्याला शरीरात एकदा कॅफेन घेतलं तर एनर्जीचा फील येतो, पण ही एनर्जी ऍक्च्युअल मध्ये नसते. मग ही एनर्जी कशात घ्यायची, तर याच्यामध्ये 34% साखर आहे, ग्लुकोज आहे. तर हेच ग्लुकोज मधनं ती एनर्जी ग्रॅप करतं, त्यामुळे ग्लुकोज स्पाइक येतो. आणि जोपर्यंत स्पाइक येतो तोपर्यंत आपल्याला एकदम फील गुड फॅक्टर असतो, आनंद वाटतो. पण ज्या वेळेस तो स्पाइक कमी होतो त्यावेळेस लगेच आपल्याला ती एक डिमांड, म्हणजे शुगर रश चालू होतो की त्याची डिमांड वाढते, आणि मग डिमांड वाढली की मग परत दुसरं स्टिंग प्यायचं. मग हे असं सुरू ज्यावेळेस होतं ते एक विशेष सायकल होतं, आणि मग त्या ऍडिक्शनला आपण जातो. आज स्टिंगचं ऍडिक्शन आहे, एनर्जी ड्रिंकचं ऍडिक्शन आहे, भविष्यामध्ये अंमली पदार्थाचं ऍडिक्शन व्हायला वेळ लागत नाही. माझी सरकारला ही विनंती आहे की अनेकांना माहितीच नाहीये की स्टिंग हे लहान मुलांसाठी नाही. आजही ग्रामीण भागांमध्ये हे 20 रुपयाचं आहे, खूप स्वस्तात असल्यामुळे. माझा हाच मुद्दा होता, कारण की आतापर्यंत कॅफिन युक्त जे एनर्जी ड्रिंक्स बाजारात आहेत त्याची कॉस्टिंग 100, 150, 200 रुपये, त्याच्या तुलनेत हे फक्त 20 रुपयाला मिळतंय, इमिजिएटली अवेलेबल होतंय, स्वस्तात मिळतंय, म्हणून लोक अजून जास्त घेत आहेत. काय हे खरं आहे, काही प्रमाणात ही वस्तुस्थिती स्वस्तात मिळते म्हणून सोपं आहे. आणि आई वडिलांना जरी काही मागितलं, अरे काय कोल्ड्रिंक म्हणून देतात, पण ऍक्च्युअल मध्ये हे कोल्ड्रिंक नाही, एनर्जी ड्रिंक आहे. हे रिस्की आहे, हे मुलांसाठी नाही, याच्यावरती लिहिलंय दिस इज नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन. मी आपल्या माध्यमातून सर्व पालकांना एक विनंती करतो, हे आपल्या पाल्यासाठी नाही, सर्व मुलांना विनंती करतो, हे मुलांसाठी नाही. सरकारकडनं काय उत्तर मिळालं? सरकारकडनं मला हे उत्तर मिळालेलं आहे की शाळेपासून 500 मीटरच्या डिस्टन्समध्ये आता स्ट्रिंग किंवा एनर्जी ड्रिंक्स कोणतेही विकायला सरकारकडनं प्रतिबंध करण्यात आलेले, तर मग आता विक्री करता येणार नाही. माझी मागणी अशी आहे की भविष्यामध्ये लहान मुलांना जे कोणी विकतील, जसं आपण तंबाखू लहान मुलांना विकली तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्याच पद्धतीने लहान मुलांना जे एनर्जी ड्रिंक्स विकतील अशांवरती पण कारवाई केली गेली पाहिजे. मला आठवते मागच्या अधिवेशनात तुम्ही तंबाखूचा प्रश्न उपस्थित केला होता, सरकारकडनं त्याच्यावरती उत्तर मिळालेलं होतं, मात्र अद्यापही सर्रासपणे सगळीकडे ती विक्री चालूच आहे. योगायोगानं आता FDAचे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत, काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. आज ते विधान भवनात आलेले होते, तुमची काही त्यांच्याशी चर्चा झाली किंवा नंतर काही करणार आहात का? माझी सध्या तरी काही चर्चा झालेली नाहीये. फक्त अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम केलं तर नक्कीच त्याचे रिझल्ट पाहायला मिळतात, आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे, असंच काम चालू ठेवावं एवढीच अपेक्षा असणार आहे. तर आपण पाहिलं की एक एनर्जी ड्रिंक कशा पद्धतीनं लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं, त्या एनर्जी ड्रिंक वरती तसं लिहिलेलं सुद्धा आहे, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून सरकारची जितकी जबाबदारी आहे त्याहीपेक्षा कितीतरी जास्त जबाबदारी
ही पालकांची सुद्धा आहे. त्यामुळे पालकांनी जर आपल्या मुलांची काळजी घेतली तर ते भविष्यात जीवघेण्या आजारापासून नक्कीच वाचू शकतात. मुंबईहून कॅमेरा पर्सन अमरीशसह तुषार शेटे, सिविक मिरर.